नमस्कार मित्रांनो. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. आय्याजीने रमाला खाण्यापिण्यासाठी सक्त बंदी घातलेली असते. तर रेवा म्हणते मीच या घरातनं निघून जाते. रेवा सोप्यावरनं उठायला लागते तर तिला लगेच चक्कर येते. रेवाची अशी अवस्था पाहता लगेच शशिकांत अक्षयवरती ओढत म्हणतो, आता अक्षय मला तूच सांग, कुठली बाई या अशा गोष्टीबाबत खोटं बोलेल. लगेच अक्षय म्हणतो, बापरे, तुमच्या स्त्रियांबद्दलच्या जाणीवा आज कशा जाग्या झाल्या हो. त्यांचे त्रास आज अचानक तुम्हाला कळायला लागले का? कशाला बाजू घेता हिची? हा बरोबर आहे ना, तुम्ही हिचीच बाजू घेणार. फ्रॉड माणूस फ्रॉड बाईचीच बाजू घेणार. मग तुमच्या या फ्रॉड जगात ना एकदा चौकशी करा की ती खरंच प्रेग्नेंट होती का, किंवा तिच्या पोटात बाळ होतं का, तिने कोणाकोणाला किती पैसे दिले, हे सगळे रिपोर्ट तिने कसे मॅनेज केले हे विचारा ना तुम्ही. अभि लगेच ओरडत म्हणतो, अक्षय तू खूप चुकतोयस. तुला जेव्हा हे सगळं कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तर अक्षय लगेच अभिकडे येत म्हणतो की अभ्या, जेव्हा तुला खरं कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तुला जर सत्य काय आहे हे जाणून घ्यायची जर तीव्र इच्छा झाली ना तर एकदा अनयशी बोल. घरचा गायन आहे की आपला, त्याच्याशी बोल, सगळं कळेल तुला. मी पुन्हा तेच सांगतो की हे सगळं या मंडळींनी मिळून प्लॅन केलेलं आहे. अक्षयचं हे बोलणं ऐकताच लगेच शशिकांत आईजीला म्हणतो, आई पाहिलंस ना, मगाशी एक ती रेवा दोषी होती, आता आपण सगळेच दोषी होत. अभि लगेच अक्षयवरती ओढत म्हणतो, अक्षय तू काय बोलतोय, हे कळतंय का तुला? अक्षय म्हणतो, अभि मला सगळं कळतंय, मला कळतंय सगळं, आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, हे सगळं यांनी मिळून केलंय. मग मला तूच सांग, माझं लग्न झालेलं असताना, माझा संसार सुखी असताना या बाईशी लग्न लावण्याची इतकी तीव्र इच्छा काय या लोकांना? मला काही कळत नाही का? मला सगळं कळतं. अक्षय म्हणतो, आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की हे सगळं यांनी मिळून केलंय. तर लगेच आय्याजी अक्षयला विचारतात की यांच्यामध्ये मी सुद्धा येते का? तर अक्षयही म्हणतो, हो आय्याजी, तू सुद्धा. अक्षय आय्याजीकडे येत म्हणतो, आजी तुला काय वाटलं? या घरात काय चाललंय हे काहीच कळत नाही. माझ्या कानावरती काही गोष्टी नाही येणार, मला सगळं कळतं घरात काय सुरू आहे. आतापर्यंत तू दोनदा रमाकडे डिवोर्स पेपर पाठवलेस का? अक्षयचे बोलणं ऐकताच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अक्षय सांगतो की जेव्हा माझा अपघात झाला होता, माझी तब्येत बरी नव्हती, हे सगळं रमाला कळता कामा नये, हे तू घरी सांगितलंस का? इतकं का सगळं? आणि आपल्या घरामध्ये तर खूपच भयानक आणि वाईट माणसं राहतात. लगेच शशिकांत म्हणतो, अरे वा, मी भयानक आहे, वाईट आहे माहिती मला, कारण मी वेगळ्या स्त्रीवरती प्रेम केलं. पण तू काय केलंस? विचार तुझ्या बायकोला, चांगली न्याय निवाडा करत फिरते ना, जज समजते ना स्वतःला. या रेवा बरोबर गोड बोलून तिच्या मनातलं जाणून घेऊन हे तुम्ही व्हिडिओवरती दाखवता आम्हाला, ही पद्धत चालते तुमची? शशिकांत भयंकर चिडलेला असतो. तर अक्षय म्हणतो, मग मलाच सांगा प्रॉब्लेम काय, नेमका तुमचा प्रॉब्लेम काय? आम्ही पुरावे गोळा करण्यासाठी व्हिडिओ शूटिंग केलं की या रेवाची सगळी नाटकं सगळ्यांसमोर आली, हा प्रॉब्लेम आहे. आणि शशिकांत मुकादम, आमची बरोबरी तुमच्या बरोबर करूच नका, कारण आम्ही खूप वेगळे आहोत, आणि जमलं तर कधी स्वतः डोकावून बघा. मला माहितीये तुम्ही खूप लफडी केली आहे, बाकी सगळी प्रकरणं समोर यायचेत, फक्त एक आलंय. बरं, या लफड्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काय काय करताना बाहेर, हे सगळं माहिती आहे आम्हाला. अक्षयचं हे सगळं बोलणं ऐकताच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसत असतो. शशिकांत विचारतो, काय माहितीये? तर अक्षय म्हणतो, तुमची ही जुगाराची सवय, जुगारात काय काय हरता, काय काय लावता, कंपनीच्या नावावरती बिलं फाडून तुम्ही बाहेर काय अय्याशी करताय, सगळं माहितीये. तर शशिकांत म्हणतो, मी करतो अय्याशी, काय करायचं? रमा मध्येच म्हणते, आणि बाकी सुद्धा खूप काही आहे. तर शशिकांत लगेच रमावरती ओरडतो. शशिकांत म्हणतो, तुझ्यामुळेच माझा अक्षय माझ्यापासून लांब गेलाय. लगेच अक्षय शशिकांतला म्हणतो, ओ शशिकांत मुकादम, तिच्यामुळे नाही तर तुमच्यामुळे मी लांब गेलोय. लहानपणापासून आम्हाला एका भीतीखाली ठेवलाय तुम्ही. जरा पडलो धडपडलो तरी अजिबात रडायचं नाही, किचन मध्ये वावरायचं नाही, स्वयंपाक नाही करायचा, हेच सतत सांगत आलाय तुम्ही आम्हाला. अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवायचं, खिडकी बाहेर धरायचं, धमकवायचं, भीती दाखवायची. तुम्ही आमच्या भावनांशी खेळलायत. आणखीन काय काय केलंय ना ते सगळं सांगू का? तुमच्या जर पापाचा जर आत्ता पाढा वाचायला घेतला ना. अक्षय पुढचं काही बोलणार लगेच आनंद अक्षयला शांत करत म्हणतो, अक्षय शांत हो. अरे दादा, या माणसाने आपल्या आईला किती त्रास दिलाय, आपल्या आईवरती हात उचलला याने. तर शशिकांत म्हणतो, काय बिघडलं मग? एका पुरुषाने आपल्या बायकोवरती हात उगारला तर काय होतं? पुरुष आहे मी, देतो दोन फटके बायकोला, काय चुकलं? अक्षय म्हणतो, ते काहीही असू दे, पण मी फक्त इतकंच सांगतोय की ही बाई खोटं बोलतीये, ही प्रेग्नेंट नाहीये, कृपा करून आमच्यावरती विश्वास ठेवा. घरातले माणसं सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नसेल, आणि बाहेरची बाई सांगते याच्यावरती जर विश्वास असेल तर कमाल आहे तुमची. आनंदही आय्याजीला म्हणत असतो, अगं आय्याजी, अक्षय आणि रमा बिलकुल चुकीचे नाहीयेत, तू एकदा त्यांचं ऐकून घे. रमाकांत देखील आय्याजीला समजावत सांगत असतो, हो आई, अगं मलाही असंच वाटतंय. लगेच शशिकांत रमाकांतवरती ओढत म्हणतो, तुम्हाला विचारलंय का तुमचे मतं?
रमाकांत म्हणतोय, हो अरे पण आम्ही आईला सांगतोय ना. शशिकांत म्हणतो, अरे रेवाचं बाळ गेलंय याचा काही सिरियसनेस आहे की नाही. शशिकांत अक्षयला म्हणू लागतो, मी तुला एक बाप म्हणून सांगतोय आणि या घरातला मालक म्हणून सांगतोय. तुला रमाला डिवोर्स द्यावा लागेल आणि रेवाशी लग्न करावं लागेल, हा हुकूम आहे माझा. शशिकांतचं हे बोलणं ऐकताच रमाला व अक्षयला मोठा धक्का बसतो. कोणाला शशिकांतचं हे बोलणं पटत नसतं. रेवा मात्र गालातल्या गालात हसत असते. अक्षय म्हणतो, तुम्ही कोण मला हे सांगणारे. आपल्या देशात ना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपापले निर्णय घेण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि जगातला कुठलाच बाप आपल्या मुलाला ही अशी सक्ती नाही करू शकत. माझ्या आयुष्यात रमा आहे आणि मी तिच्याबरोबरच सुखी आहे. शशिकांत मात्र टेबलवरती ठेवलेली प्लेट्स खाली आदळत म्हणतो, तुला माझं ऐकावं लागेल. शशिकांतचं असं वागणं पाहता सगळेच घाबरतात. शशिकांत म्हणत असतो, तुला माझं ऐकावं लागेल कारण मी या घरातला कर्ता पुरुष आहे, सर्वे सर्व. आणि तू कोण आहेस. 1 रुपया सुद्धा कमवू नाही शकत तू. काय किंमत आहे तुझी मार्केटमध्ये. तुला जर या घरात राहायचं असेल तर माझं ऐकावंच लागेल. तर अक्षय म्हणतो, ऐकणार नाही. तर शशिकांत म्हणतो, जा मग या घरातनं. बघूयात मुकादम जर आडनाव काढलं तर तू काय करू शकतोस. अक्षय मात्र म्हणतो, तुम्ही काय मला हे मुकादम आडनाव बाजारातनं विकत नाही घेऊन दिलं. मला ते कायद्याने मिळालंय. वारसा हक्काने आलंय माझ्याकडे ते. शशिकांत म्हणतो, मी सांगतोय ना तेच ऐकायचं, नाहीतर हे मुकादम नाव काढून टाकायचं. तुझ्या जर जावामागचं हे मुकादम नाव काढलं ना तर मार्केटमध्ये तुला काडीची सुद्धा किंमत नाहीये. अक्षय मात्र म्हणत असतो, मुकादम आडनावाशिवाय सुद्धा माझं अस्तित्व आहे. शशिकांत मात्र अक्षयला म्हणत असतो, तुझं स्वतःचं काय आहे. तुझं शिक्षण माझ्या पैशावर झालं. हे जे 2 वेळेला आणलंय ना लग्न करून ते पण माझ्या पैशावरून. काय अस्तित्व आहे तुझं. शशिकांतचं हे सगळं बोलणं पाहता रमा लगेच अक्षयकडे येते आणि अक्षयचा हात पकडते. अय्यजी अक्षयला म्हणत असते, अक्षय सोड त्या रमाचा हात आणि रेवाशी लग्न कर. तर अक्षय लगेच म्हणतो, मी रमाचा हात सोडण्यापेक्षा यांचं चॅलेंज स्वीकारेल. तर लगेच शशिकांत अक्षयला म्हणतो, दाखव मग 1 लाख रुपये कमवून तुझ्या नावावर आणि तेही एका महिन्यात. तर अक्षय म्हणतो, हो दाखवेल. तर शशिकांत म्हणतो, या घरामध्ये राहून मस्त एसी मध्ये झोपून बाहेर पडणार मुकादमांच्या नावावरती पैसे कमवायला. जर जिगर असेल तर हो बाहेर आणि दाखव पैसे कमवून. एकदा रस्त्यावरती गेला तर तुझी लायकी तुला आपोआपच कळेल. तर लगेच अक्षय रमाला म्हणतो, रमा बॅग भरायला घे, आपण लगेच निघूयात. तर लगेच शशिकांत म्हणतो, हो कपडे लत्ते घे, दागदागिने घे, चाव्या घे, आपले पुण्यामध्ये बरेच फ्लॅट आहेत, तिकडे जाऊन राहा. आता तूच ठरव तुला हे सगळं मुकादमांचं वापरायचं की नाही. अक्षय म्हणतो, सोडा ओ जाऊ दे. तुमचं या घरातलं मला काहीच नको. पुढच्या एका महिन्यात 1 लाख रुपये कमवेन आणि तुमच्या तोंडावरती मारेल आणि त्यानंतरच मी तुम्हा सगळ्यांना माझं तोंड दाखवेन. रमा लगेच शशिकांतने खाली फेकलेले काचेची भांडी आवरायला लागते. पण मात्र अक्षय म्हणतो, जिचं यांना कौतुक आहे ना ती आवरेल हे सगळं. चल आपण जाऊयात. रमाकांत आणि आनंद दोघेही अक्षयला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण अक्षय मात्र रमाचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर घेऊन जातो. हे सगळं पाहता घरातल्या सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. अक्षय रमाला घराबाहेर ठेवतो आणि तो परत शशिकांतकडे येतो. अक्षयाला हे पाहता सगळ्यांना आनंद होतो. तर शशिकांत अक्षयला म्हणत असतो, मला माहिती होतं की तुला नाही जमणार. तू इथलाच आहेस रे, कशाला गेलास तिच्याबरोबर. बस आणि ब्रेकफास्ट कर. अक्षय मात्र त्याचा मोबाईल आणि त्याचं वॉलेट टेबलवरती ठेवतो. अक्षय लगेच तिकडनं निघून जातो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, चालल्यामुळे अक्षयच्या डोक्यामध्ये गरगरत असतं, त्याला चक्कर येत असते. तिथेच रमा एका वडापावच्या टपरीकडे जात त्यांना रिक्वेस्ट करत म्हणते, माझ्या नवऱ्याला चक्कर येते कारण त्यांना शुगर आहे, त्यांना लवकरात लवकर काहीतरी खायला द्यायला हवं. तर लगेच ती बाई म्हणते, अगं इथे फुकटचा सल्ला कोणी देत नाही आणि तू आली वडापाव मागायला. तर रमा म्हणते, तुम्ही जे सांगाल ते काम मी करेल. तर लगेच ती बाई म्हणते, तेवढी खरकटी भांडी घासून दे मग मी तुला वडापाव देते. रमा लगेच त्या बाईची सगळी खरकटी भांडी घासून देते. इकडे अक्षय मात्र विचार करत असतो, रमाला इतका वेळ का लागतोय, हिला काही झालं तर नसेल ना. आणि इकडे रमा विचार करत असते, बापरे हे बरे असतील ना. त्यानंतर पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.